सोलापूरनामा 24 मध्ये आपला सर्वांचा स्वागत आहे। आज उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातून नळदुर्ग येथे कॉर्नर सभा आणि प्रचार आयोजित करण्यात आला होता। आपल्या सोबत उस्मानाबाद धाराशिवचे शिवसेनाचे उपजिल्हा अध्यक्ष संतोष पुदाले साहेब आहेत। मग साहेब, आज जे तुम्ही सभा घ्यालो तर आज आम्ही फायदा होणार आहे सर्वसामान्य लोकांचं त्यांनी जे काम केलं मत मागतोय। मग आता तुम्ही जनतेकडे गेलो होतो, आता तुम्हाला काय रिस्पॉन्स भेटला आणि कसा रिस्पॉन्स भेटला? जनतेने मला एवढं सांगा की येणाऱ्या काळामध्ये ओमराजे हा खासदार आहे, पहिले आमचे खासदार होणार आहे। आता आपल्यासोबत राष्ट्रवादी ताजुद्दीन सावकार आपल्यासोबत आहे, तो क्या लगता है ये बारी किसकी जीत होगी? या वेळेस पुन्हा महाविकास आघाडीची जीत होणार आहे, कारण महाविकास आघाडी फसवेगिरी बोलत नाही। काय पण जे पण आहे जाहीरनाम्यामध्ये मुद्देसूद सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीचा अजेंडा काय आहे। हे खोटं बोलणार महाविकास आघाडी नाही, जे नरेंद्र मोदी खोटे बोलून लोकांची दिशाभूल करतात। आता यावेळी काही लोकांना असं वाटत आहे की हे जे राष्ट्रवादी आहे ते शरद पवारचे राष्ट्रवादी आहे, त्याच्यावर तुम्हाला काय म्हणणं आहे? हे चोरून गेलेले राष्ट्रवादी ज्यांचं सिंबल घड्याळ आहे, ते घड्याळ ओरिजिनल राष्ट्रवादी होती, ते चोरून गेलेले राष्ट्रवादी आहे। सध्या जे राष्ट्रवादीचं सिंबल आहे, निशाणी आहे, ते तुतारी आहे आणि तुतारी हे पूर्ण जनसामान्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याच्यावर अजून मार्गदर्शन लोकांना मिळत आहे की बाबा तुतारी कुणाची आहे, काय काय झालेलं आहे, हे महाराष्ट्र जनतेला सर्वसामान्य जनतेला माहीत आहे। नाही, माझं म्हणणं काय आहे, आता इथं जे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे घड्याळ आहे ती लोकांना काम वाटू लागले की महाविकास आघाडीचे घड्याळ आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, तेच म्हणतो ना की लोक जागृत झालेले आहेत। महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी कोण आहे आणि युतीचे निशाणी काय आहे हे लोकांना माहीत आहे। युतीची निशाणी जे चोरून नेलेलं घड्याळ आहे, परंतु ओरिजिनल राष्ट्रवादी जे शरद पवार साहेबांचे आहे त्याची निशाणी सध्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तुतारी आहे, हे जनसामान्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे। मग आपल्यासोबत सरदार सिंग ठाकूर पण आहेत, यावेळी किती मताने विजयी होणार ओमराजे निंबाळकर? यावेळी ओमराजे निंबाळकर त्यांच्या कामाची पोचपावतीवरून धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारातून कमीत कमी 2 लाख मतदान निवडून येतील। लोकांचं असं म्हणणार आहे की यावेळी 25,000 मायनस होणार आहे, त्याच्यावर तुमचं म्हणणं काय? नाही, यावेळेस तर उलट ओमराजेंनी आमच्या खासदारांनी जिल्ह्यामध्ये जे गोरगरिबांचे कामं केलेत, हे महाराष्ट्रामध्ये 48 खासदारपैकी एकमेव खासदार असा आहे की त्याने सर्वसामान्य जनतेचा फोन उचलतं व काम करतात, त्याच्यामुळे लोक समाधानी आहेत। आमच्याकडं त्यांच्याकडं 5 आमदार असतील असं त्यांनी म्हणतात, तुमच्याकडे काय आहे तर आमच्याकडे जनता आहे। लोकांचं असं म्हणणार आहे की आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये विरोधक नाहीच, मग ओमराजे निंबाळकर कसं निवडून येणार? त्यांच्या कामाच्या पावतीने निवडून येणार। ही लोक जी खोटं बोलतात, खोटं बोल पर रिटर्न बोल अशी ही जी महायुतीची जे नेते बोलतात ते सगळं खोटं आहे आणि ह्या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला पुढल्या वेळेस मतदान करायचा अधिकार मिळणार नाही। म्हणून यावेळेस ओमराजे निंबाळकर ही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत व देशामध्ये जर लोकशाही आणायचं असेल तर आघाडीला विजयी करावं, नाहीतर हे केजरीवाल सुबोध सोरेन यांच्यासारखं आपली जी विरोधक राज्य आहेत त्या राज्यांना सगळ्याला ईडी और सीडीची भीती घालून पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करतील। याच्यासाठी ओमराजे निंबाळकर देशामध्ये आघाडी येण्याचे महत्वाचं आहे। नक्कीच या देशामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीकडून हुकुमशाही सुरू आहे, एक अधिकारशाही सुरू आहे, त्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ठामपणे खंबीरपणे आव्हान देण्यासाठी मोदींना लोकशाही वाचवण्यासाठी खंबीरपणे उभे आहेत आणि आम्ही सगळे हिंदू मुस्लिम बांधव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि येणाऱ्या काळात 4 जूनला भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। ओमराजे निंबाळकर निश्चित विजय होणार, एवढं सांगून इच्छितो।